नमस्कार गावडे साहेब. खुशबू आणि तितिक्षा, दोन बहिणी, महाराष्ट्राच्या लाडक्या लेकी. हो ओळखता ना तुम्ही त्यांना? ओळखतो ना मी. कसे आहात तुम्ही? मस्तच. अहो खास त्यांच्यासाठी डबा घेऊन आलोय मी. हो का? हो. चला मग डबा उघडूया, आपण काय आणले बघूया बाबा. वडापाव. हो हो वा वा वा. हा खुशबू नॉवेल्टीच्या खालचा वडापाव आहे by the अगं way. बाई, आणि ही मला वाटतं कोथिंबीर वडी आहे का? अळूवडी अळूवडी. आणि खाली वडापाव. अरे वा. 2 डबे आळूवडीचे, 2 डबे वडापावचे. थँक्यू गावडे काका, धन्यवाद. थँक्यू. बाय बाय. तर हे वडापाव आणि आळूवडीचं काय समीकरण आहे? फेवरेट, मोस्ट फेवरेट फूड. हो 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 हो. आणि खुशबू नॉवेल्टीच्या बाहेर जी गाडी लागते, काय आहे? प्रेक्षकांना जरा सांगायला अरे बाप रे, आमचं खूप फेमस, वर्ल्ड वाईड फेमस डोंबिवलीतलं दुकान आहे. अच्छा. खुशबू गिफ्ट्स अँड नॉवेल्टीज हा. नावाचं, जे माझ्या नावावरून पप्पाने ठेवलं आणि त्याचा राग ही अजूनही काढते माझ्यावर की माझ्या नावावरून का नाही ठेवलं. तर आमच्या दुकानाच्या बाहेर दुकान 35 वर्ष आहे, तर साधारण 30 वर्ष एक गाडी आहे वडापावची. डोंबिवलीतल्या शिव मंदिर रोडवरचा वडापाव आहे, तोंडाला पाणी सुटलेलं आहे. आणि कधीच असं होत नाही की आम्ही दुकानात गेलोय आणि तो वडापाव खाल्ला नाही. तो वडापाव खूप जवळचा विषय आहे. तर म्हणून आम्ही वडापाव आणि तुमच्यासाठी आळूवडी आणली. Thank you. तुम्ही त्याचा थोडा आस्वाद घ्या. तोपर्यंत मी काय करतो, आपल्या खेळासाठी जी प्रॉपर्टी आपल्याला लागणार आहे ती जरा मागवतो. आपण जरा खेळ खेळूया, चालेल ना? हो. प्लीज साहित्य घेऊन या. आम्ही असं ऐकलंय की खुशबू धाकट्या बहिणीसाठी म्हणजे तुझ्यासाठी फ्रीज मध्ये जे जे काही आहे ते सगळं मिक्स करून एक पदार्थ करायची आणि तुला खाऊ घालायची. डिश मध्ये जे जे आहे म्हणण्यापेक्षा ती जे बनवते त्याच्यात सगळ्यातलं सगळं टाकते आणि ते खूप छान होतं. म्हणजे तिला तू तिचं सिक्रेट इन्ग्रेडियंट विचारूच शकत नाही, कारण तिलाच माहिती नसतं की काय आहे. गोळाबेरीज. गोळाबेरीज. तिची खिचडी खूप छान होते. विचारलं एकदा काय टाकलं तर म्हणे लोणचं. तर लोणचं टाकून तिने खिचडी केली होती आणि ती भारी झाली होती. आता ते आपण एक्सपेरिमेंट नाही करू शकत. सो बेसिकली ती तशी कुक आहे. असं 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 अर्धा चमचा आहे, पाव चमचा, ते तशी नाहीये ती. पण त्यामुळे तिच्या अंदाजाने सगळं काय एकदम भारी बनतं. अच्छा ठीक आहे. मग आज खेळही तोच आहे. या खेळाचं नाव आहे तुला वेळेला केळण उपासाला सीताफळ. याचं कारण असं आहे की प्रतीक्षाचे आम्ही डोळे बांधणार आहोत आणि खुशबूच्या हातात काही पदार्थ देणार आहोत. त्या पदार्थांना नंबर दिलेले आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तुझे डोळे बंद आहेत. मी तुला विचारणार आहे, 1 नंबर टाकू का, 2 टाकू का, 3 टाकू का? पण मी हात लावणार आहे का बघ. काही नाही करणार. तू फक्त झाकल्या डोळ्यांनी सांगायचं की हा टाक किंवा हा नको टाकू, आणि त्यातनं जे तयार होईल ते तुला खायचंय. अरे वा, तिला खायचंय. सॉरी, तुला खायचंय. हे काय? हा, तुझ्या डोळ्यांनी तुला कळलं पाहिजे पण की मी- तू काय मिक्स करते आहेस. मग मी तिला विचारताना असं विचारू शकते ना की तिला ते कळेल की नाही चालूगिरी नाही करायची. तुझा प्रश्न फक्त एवढाच आहे की 1 नंबर टाकू का, 2 नंबर टाकू का. त्याच्यामुळे तिला अर्थ कळेल असा कुठलाच प्रश्न नाही. काय, मी विचारेन हवं तर तू काहीच बोलू नकोस. तितिक्षा, तुझे डोळे तू बांध. बघा. हा, हो हो. तितिक्षा, येस येस. का बरं विश्वास नाही? दिसते तुला मी हँडसम आहे ते? नाही. थँक्यू. आता मी ते साहित्य आणतो. हा, आता मला ना हा खेळ इतका मन लावून पाहायचा आहे की मी इथं बसतो. चल, आता पहिला प्रश्न असा आहे. चल तितिक्षा, 1 नंबर टाकायचा आहे का नाही? नाही. 1 नंबर नाही टाकायचा आहे. ओके फाईन. 2 नंबर टाकायचा आहे का नाही? ठीक आहे, 2 टाक. 2 टाकू. ओके फाईन. तितिक्षा, अजिबात बघू नकोस. हा, नाही नाही. 3 नंबर टाकू का नको? 3 नंबर नको. आता मी तुला विचारतो, 4 नंबर टाकायचा आहे का नाही? नाही. ओके फाईन. 5 नंबर टाक. काय आहे ते? सॉरी. छान. 6 नंबर टाकू. टाक. वा 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 वा. 7 नंबर टाकू का नको? टाक. मी निशब्द झालेले आहे. 8 नंबर नको. 9 नंबर टाकू. डेंजर कार्यक्रम झाला. काहीतरी असं केमिस्ट्री लॅब सारखं उडणार नाही ना इथे. ऑलमोस्ट झाले ते तिथपर्यंत. लहान नको. नको. आणि 11 टाक. वा, एक सायन्स प्रोजेक्ट. काय ग. आणि आता तू डोळ्यावरची पट्टी काढ. तो कॉम्बिनेशन इज उकडलेला बटाटा, आवळा, गुलाबजाम, त्याचा पाक, शेजवान चटणी आणि दही. चायनीज गुलाबजाम झाले. प्लीज हॅव इट. हे चांगलं आहे.
टेस्ट तर काय करत मोठ्या चांगली बहिणीचा मान तरी राग ग. आवळा याच्यातला. हा बघ सॉस चांगलं झालं. तूच बनवलंयस हे. मस्त. वा, थँक्यू सो मच हा गेम आमच्या बरोबर खेळल्याबद्दल. आता आपण स्वयंपाकघरात जाऊया. चला, पहिला पदार्थ आपल्याला करायचा आहे आणि तो करणार आहे कोण तुमच्या दोघीपैकी? खुशबू. जिनी पहिल्यांदा क्रिकेट खेळला, जी पहिल्यांदा हॉटेल मॅनेजमेंटला गेली, जी पहिल्यांदा ऍक्टिंग मध्ये आली, तीच पहिला पदार्थ करणार. Yes. आणि मग तिच्या पावलावर पाऊल ठेवून तू दुसरा करणार आहेस का? करेन ना. क्या बात आहे, दॅट्स द स्पिरिट. ओके, पहिला पदार्थ कुठला आहे हा? कुळथाचं पिठलं. उळथाचं पिठलं. बरं, ही रेसिपी का निवडली तुम्ही? कारण ही अत्यंत जवळची आहे. का? वर्षानुवर्षे आमचे मम्मी पप्पा जेव्हा जेव्हा कामावर जातात आणि जर उशीर झाला यायला तर रात्री छान खमंग बनणारी रेसिपी म्हणजे भात आणि कुळथाचं कुळथाचं पिठलं. पिठलं. हे आमच्या गावची पटापट. कोकणातली रेसिपी, पटापट बनणारी. भात लावला की इथे पिठलं तयार. बर, मग जेवायला बसायचं, छान गरमागरम खायचं. आणि ही आमच्या आठवणींमधली अत्यंत ताजी अशी रेसिपी आणि आमचा पदार्थ आवडता, म्हणून तो आता निवडलेला आहे. ही रेसिपी आई करते, आई पप्पा बाबाही करतात. घरचे सगळे काका काकू सगळे हेच. तू पण करते, ही पण करते. हो हो. सगळ्यात भारी तुम्हाला चौघात कोण करतं? पप्पा. पाहिलेस का आई? वर्षानुवर्ष पूर्ण खाऊ घातलं, पप्पाच्या बाजूने गेल्या मुली. आणा कुळथाच्या पिठल्यासाठी लागणारं साहित्य. कुळथाचं पिठलं करणार आहेत दोघी बहिणी आपल्यासाठी. लागणारं साहित्य आपल्या समोर आहे आणि ते काय आहे ते आम्हाला सांगा खुशबूजी. कुळथाचं पीठ, लसूण, हिंग, जिरं, चिरलेला कांदा, कोकम हे खूप महत्वाचं आहे, कढीपत्ता, मालवणी मसाला किंवा घरात असलेला तुमचा आवडता मसाला, ओलं खोबरं, मीठ, गरम मसाला, हळद. फॅन्टास्टिक. मूळ गाव तुमचं कोकणात आहे का? हो, कोकणात कणकवली. कणकवली. म्हणजे आत आहे खरं तर असरोंडी म्हणून, पण कणकवलीला आमचे काका राहतात. अच्छा, चला तिकडच्याही जरा गप्पा मारूया, पण ह्याच्या कृतीकडे वळूया. पहिल्यांदा काय लागतं? आपल्याला एक भांडं लागेल, त्यात आपण हे सगळं मिक्स करूया. आपण आता यात घेऊया 4 चमचे कुळथाचं पीठ. हे किती लोकांसाठी करतेय तू? तिघही खाऊ शकतो. आणि यातच आपण असं आपल्याला आवडतंय तितकं हळद टाकू. म्हणजे ही सोपी पद्धत आम्ही बनवलेली आहे की आपण पिठातच सगळं टाकायचं. बर, तिखट आवडतं तुला? खूप. हा मालवणी मसाला, कमाल. एकदम थोडासा गरम मसाला, वा. आणि यातच टाकणार आहोत आपण मीठ. आता पिठल्याला मीठ लागतं थोडं, ते आपण नंतर वरूनही टाकणार आहोत. आता एवढंच टाकू. आता यामध्येच आपण पाणी ऍड करणार. सुरुवातीला मिक्स करायला इतकं पुरेसं आहे. छान मिक्स करून घेऊया. तर हेच होता होता आपण भांडही ठेवू शकतो गरम करायला तिथे. तर आता हे मिक्सचर छान झालेलं आहे. पुढे काय करायचं? आता हे छान मिक्स करून घेतलं. हा. कुळथाच्या पिठल्याची एक गंमत असते की आता जरी ते कमी वाटत असलं तरी ते खूप होणार. फुगणार हे आहे त्यात. सुद्धा हा ते फुगणार आणि आता हे आटणार. त्यामुळे तिथे भांड्यात घातल्यानंतर अजून पाणी घालावं लागणार आहे. ठेवू मी? हो, ठेवा ठेवा. मी पहिल्यांदाच खाणार आहे कुळथाचं पिठलं. काय बोलतो? कधीच नाही काय खाल्लं. म्हणतोस? आणि यासाठी हे भाकरी बरोबर पण जबरदस्त लागतं. खूप भाकरी. मस्त. छान. ज्यांना आवडत असेल त्यांनी खोबरेल तेल वापरावं या रेसिपीसाठी. ओके. थोडंसं. पण थोडं घाल ना जरा पिठल्याला, जरा मस्त वाटतं. हा. आई बस. आता जरा ते गरम होऊ द्यावं. हं. तो ना झालंय. झालं? असं वाटतंय मला. लाडात एकमेकींना काय म्हणतात? सोना. ही सोना आहे आणि मी गुड्डा आहे. तू काय? गुड्डा. गुड्डा. मी लहानपणी गुड्डाच होते, एकदम व्यवस्थित हप्पू होते. आम्ही दोघीही ऍक्च्युली. म्हणजे आता सिद्धार्थला पण खायला खूप आवडतं, तर आम्ही असं खूप सिरियसली बोलतो की जर आम्ही ऍक्टर्स नसतो तर आम्ही जाड फुल असतो. असता. हा, तर इतकं आम्हाला खायला आवडतं आणि आम्ही लहानपणापासून तसे होत. आणि मी जवळपास 80 किलो वगैरे माझं वजन झालं होतं ऍक्टर बनण्याआधी. आणि मग ते 20 किलो कमी केल्यानंतर मग मी ऍक्टर अभिनय क्षेत्रात आलीस हो आणि वेगळ्या अर्थाने वजन वाढवलंस. हो. घाला Yes. गरम तेलात. जिरं, लसूण तुला आवडेल तशी घाल. मला भरपूर आवडते. हो, घाल. ढवळून घे छान. तुम्ही दोघं मोठी भावंडी मिळून मला प्लीज मला रॅग करू नका. नाही, रॅग नाही करत आहे. यांच्या प्रमाणाचा आणि आपल्या मेजरमेंटचा घोळच आहे थोडा. हो ना, काहीतरी थोडं. ठीक आहे, आता कढीपत्ता आपण टाकणार आहोत, पण ते छान तोडूया. त्यातला सुगंध जरा त्यात दरवळू द्या. कांदा नीट छान असा गुलाबी होऊ द्यावा. आणि मग त्यात आपला हिरो इन्ग्रेडियंट हिंग.
आम्ही मोस्टली असं गावाहून वगैरे यायचो ना, रात्री ट्रेन पोहोचायची, तर मग घरी आल्यानंतर खूप भूक लागलेली असायची. तर मला एक ती आठवण आहे की आम्ही पप्पा येणार फटाफट मग पिठलं भाकरी करूया का, किंवा पिठलं आणि भात खाऊया मस्त. आणि आम्ही कधीच कुळथाचं पीठ हे मुंबईतून विकत घेतलेलं नाही. हो, गावाकडून मागवतो. काका हो ते गावावरनं जे कोणी येणार आहे ते घेऊन येतात सोबत. कमीत कमी साहित्यामध्ये असं साहित्य जे घरामध्ये इझिली अवेलेबल असतं त्याचा वापर करून हे कुळथाचं पिठलं. बरं, कुळीथ हे तब्येतीला पण तसंच चांगलं आहे. हो हो, खूप चांगलं. त्याला त्याच्यामध्ये इंग्रजीमध्ये हॉर्स ग्राम असं म्हणतात, म्हणजे हॉर्स घोड्याची ऊर्जा तुमच्यामध्ये संचार करते. एकदम. मला पोस्ट प्रेग्नन्सी आईने हेच खूप खाऊ घातलं. अच्छा. त्याचं सूप बनवायची ती. त्याच्या कोणत्याही प्रकारे आपण छान पदार्थ बनवू शकतो. आता ओलं खोबरं आणि कोकम कधी घालायचं? शेवटी जरा एक उकळी आली की ते आपण घालायचं. बघ, हो भाजलेलं आहे टाका आता. छान. आणि पाणी सुद्धा तयार ठेवूया, कारण पाणी लागेल. घाल बरं, लगेच गुठळी होतं ते. ढवळ बुद्धा, नाही तर ते चिकटणार. ढवळत. मला वाटतं एवढं पाणी पुरे. आता ते आटेल ना. किती वेळ लागतो हे पाणी आटून घट्ट व्हायला? आता लगेच 2 मिनिटात. घाला ओलं खोबरं आणि कोकम. चला, कुळथाचं पिठलं अंतिम टप्प्यात आलेलं आहे. मस्त रेसिपी आहे. जर तुम्ही कुठून तरी प्रवास करून आला असाल, ऑफिसून आला असाल, थकला असाल, फक्त गरम भात लावा, त्याच्या 4 शिट्ट्या होईपर्यंत कुळथाचं पिठलं तयार होतं. गरम भातावरती घाला, हात ताणून द्या आणि मस्त शांत झोपा. कशाला चिंता करायची, हो की नाही? फॅन्टास्टिक. ओलं खोबरं घातलं का आपण? हो, आणि घातलं. कोकम पण घातलं का? येस, मीठ मगाशी घातलंय, पण आता साधारण त्याची क्वांटिटी बघून आपण परत मीठ. ठीक आहे. कुळथाचं पिठलं तयार झालेलं आहे. फंटास्टिक. गरम भाकरी, तांदळाची भाकरी, ज्वारीची भाकरी किंवा छान इंद्रायणी तांदळाचा भात. क्वांटिटी बघून आपण परत मीठ घालतोय. ठीक आहे. तुम्ही लिहून घ्या या पिठल्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती. कुळथाचं पिठलं. साहित्य: कुळथाचं पीठ, हळद, मालवणी मसाला, गरम मसाला, मीठ, जिरे, लसूण, कढीपत्ता, हिंग, कांदा, कोकम, ओलं खोबरं. कृती: एका बोलमध्ये कुळथाचं पीठ घ्या. त्यात हळद, मालवणी मसाला, गरम मसाला, चवीनुसार मीठ घाला. थोडं पाणी घालून गुठळ्या होणार नाहीत अशा पद्धतीनं मिश्रण तयार करून बाजूला ठेवा. कढईत तेल गरम करा. त्यात जिरे, कढीपत्ता आणि भरपूर ठेचलेला लसूण घालून फोडणी द्या. लसूण लालसर झाला की त्यात बारीक चिरलेला कांदा घालून तो मऊ होईपर्यंत परतून घ्या. शेवटी हिंग घालून पुन्हा एकदा परता. आता तयार फोडणीत कुळथाचं मिश्रण ओता. थोडं पाणी घालून सर्व व्यवस्थित एकजीव करा आणि मिश्रणाला चांगली उकळी येऊ द्या. पिठलं उकळायला लागलं की त्यात शेवटी थोडं किसलेलं ओलं खोबरं घाला आणि गरमागरम पिठलं सर्व्ह करा. कुळथाचं पिठलं तयार. कुळथाचं पिठलं करतानाची पितांबरी रुचाला महत्वाची टीप: कुळीत पिठीत कोकम किंवा चिंचेचा कोळ नक्की घाला. कोकमामुळे पिठीचा कडवटपणा किंवा जडपणा कमी होतो आणि चव अप्रतिम लागते. आम्हाला असं कळलंय की तुम्ही दोघीच बहिणी आहात, तुम्हाला भाऊ नाहीये. तर तुम्ही रक्षाबंधन एकमेकींना राखी बांधून साजरं करता, बरोबर आहे? तर आम्ही आज तुमच्यासाठी राख्या आणलेल्या आहेत. मला आवडेल की तुम्ही आमच्या सोबत एकमेकींना राखी बांधली तर प्लीज. आम्हालाही आवडेल. आम्हालाही आवडेल. लाडाची गोल प्रेमाची गोल एकुलती एक या बिस्किटाची खारी ग उधारीच्या दुनियेची तू माझी क्यूटशी राजकुमारी ग. जिंदगी हसती या तू हसल्यावर तू तर लय भारी रे. उजळतंय जग तू दिसल्यावर माझी खारी रे. राखी पौर्णिमा तुम्ही अशीच इथून पुढे एकमेकींच्या सोबत साजरी करत राहा. फक्त फ्रेंडशिप डे ला जर कधी तुम्हाला नवीन मित्र हवाय असं वाटलं तर आवर्जून हाक मारा. वा, कसं झालंय कुळथाचं पिठलं? खूप छान झालंय. छान झालंय ना? खूप मस्त. बघ कसं केलंय ताईनी.
या मोठ्यांना तुम्ही एवढं समजत जाऊ नका. कमाल. कुळथाचं पिठलं छान झालेलं आहे आणि यात प्रेमाची चव आहे, दोघी बहिणींच्या नात्याची चव आहे. प्रत्येक चवीला आणि चवीने खाणाऱ्या प्रत्येकाला माहिती आहे की पितांबरी रुचियाना फूड प्रोडक्ट्स आहेत सर्वोत्तम. म्हणूनच पितांबरी रुचियाना यांच्याकडनं यांना मिळतं एक छानसं स्पेशलचं गिफ्ट हॅम्पर. अहो चर्चा आहे चवीची, पितांबरी रुचियानाची. प्लीज घेऊन या. थँक्यू. आठवणी नात्यांना जगण्या रंगत